येत्या अर्थसंकल्पात अर्थात मार्च मध्ये जे बजेट सादर केलं जाणार आहे त्याच्यामध्ये ज्या ज्या घटकांना कर्जमाफी द्यायची त्या त्या लोकांसाठी आम्ही बजेटमध्ये तरतूद करणार आहोत। बघा अजित पवार काय म्हणाले। पुढच्या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये साधारण कुठल्या घटकाला कर्जमाफी द्यायची शेतकऱ्यांना ती कर्जमाफी पीक कर्जाच्या करता आम्ही देणार आहे। तुम्ही काळजी करू नका, परंतु ह्या वर्षी देता येत नाही, ती जून मध्ये म्हणजे 30 जूनच्या आत देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे। नवीन वर्षामध्ये नवीन बजेट त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं नागपूरच्या आंदोलनाचं हे यश आहे। आम्ही ठाम आहोत, शेतकरी नेते विकल्या गेले नाही, ते विकल्या जाणार नाहीत आणि काही लोक ही चळवळ मोडीत काढण्याचा प्रयत्न करत आहेत। ती चळवळ आम्ही मोडू देणार नाही, ती जिवंत ठेवणार। शेतकऱ्यांची धोरणांमुळे जी लूट झाली ती लूट वापसी करण्यासाठी आम्ही खंबीर आहोत। त्यासाठी ही कर्जमुक्ती आम्हाला हवी आहे, ती आम्ही घेऊनच राहणार।